सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आज मोठी गती पाहायला मिळाली आहे। विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष इच्छुकांनी समर्थकांच्या मोठ्या फौजेसह निवडणूक कार्यालयात गर्दी केली होती। यामध्ये काँग्रेसमधून MIM मध्ये दाखल झालेले इस्माईल पठाण, MIM चे आमिर असलम पठाण, बसपाच्या अनिता पारेराव आणि काँग्रेसच्या साजिदा बी पठाण यांनी आपले अर्ज दाखल केले। भाजपकडून माजी सभापती शीतल नवले, अमोल मासुळे, गौरव उगले, सुरेखा उगले आणि सुनंदा माळी यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। विशेषतः प्रभा परदेशी आणि आकाश साखला रॅलींनी शहरात लक्ष वेधून घेतलंय व वंचित बहुजन आघाडी, सुरेश लोटे, बहुजन समाज पार्टी भैया पारेराव यासोबतच प्रभावती परदेशी, कैलास मराठे आणि ॲडव्होकेट अमित दुसाने या अपक्ष उमेदवारांनीही आपली दावेदारी सादर केली आहे। राजकीय पक्षांनी अद्याप आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नसली तरी निश्चित झालेल्या उमेदवारांना प्रचाराच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्याच दिवशी राजकीय पक्षांकडून AB फॉर्मचे वाटप केले जाणार असल्याने निवडणूक कार्यालयावर अर्जाचा मोठा ओघ येण्याची शक्यता आहे। भाजप शिवसेना युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने अनेक उमेदवार स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे। बसपाने देखील 4 उमेदवारांचे अर्ज भरून आपले अस्तित्व प्रभावीपणे मांडले। उद्या होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने निवडणूक कार्यालय परिसरात चोख नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याही पुढच्या ज्या प्रभाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत। आणि जे काही या नगरपालिकेमध्ये जी उदासीनता आहे, जे भ्रष्टाचार आहे, या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आणि जनतेचा कौल घेणार आहोत। आज वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक 10 मध्ये आमचे धुळ्याचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष, त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी आमचे सुरेश अण्णा लोंढे हे प्रभाग क्रमांक 10 मधून उभे आहेत आणि आम्हाला सगळ्यांना निश्चित वाटतं की ते निवडून येतील। आज आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेसमोर त्यांचा फॉर्म भरायला आलोय। त्यांचा फॉर्म भरला गेलेला आहे। सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय जोश आहे आणि आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करिश्मा करून दाखवला, त्या नगरपंचायत, नगरपालिका याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात जे वंचित बहुजन आघाडीचे लोक निवडून आले, तोच करिश्मा आम्ही धुळ्यामध्ये करून दाखवू आणि धुळे महानगरपालिकेमध्ये देखील त्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते निवडून येतील अशी आम्हाला दाट शंका आहे। आणि आम्ही कुठल्याही हालतमध्ये या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे। आणि बंधूंनो, मी बाकीच्या जे मतदार असतील त्यांनाही विनंती करतो की 10 मध्ये असलेल्या सगळ्या उमेदवार मतदारांना विनंती आहे की प्रचंड मतांनी आमचे सुरेश अण्णा लोंढे यांना निवडून द्या। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।